Hello everyone, I am Ashwini Gaikwad. In this lecture, we are going to see the second part of measures of central tendency, which is a median. So, how to calculate median? Median is the middle part of the data. Median is defined as the value of the item which lies at the center. म्हणजे आपल्या डेटामध्ये जी व्हॅल्यू सेंटरला लाई होते त्याला म्हणायचं median. Median divides the data into two equal parts. आता म्हणजे आपली व्हॅल्यू जर मिडलला असेल तर आपला डेटा दोन पार्ट मध्ये डिवाइड होणार आहे. म्हणून तुमचा median काय करतो, तुमचा डेटा टू इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करत असतो. median is also called as positional average. आता ह्याला positional average काय म्हणायचं, जर तुम्ही बघितलं तर इथं बघा, जर हा तुमचा डेटा असेल काहीतरी ह्याच्यामध्ये ह्या रेंजमध्ये डेटा दिला असेल तर ह्याच्यामधली ही मिडल पार्ट म्हणजे आपला मीडियन असतो. जर हा मीडियन तुमचा मिडलला आला म्हणजे मिडलची ही तुमची काहीतरी पोझिशन इंडिकेट करतोय, म्हणून ह्याला म्हणायचं पोझिशनल ॲव्हरेज. median is also called as positional average because it refers to the central position in the data. म्हणजे इथं काय सेंटरची पोझिशन दाखवते, म्हणजे काहीतरी पोझिशन दाखवते, म्हणून ह्याला म्हणायचं पोझिशनल ॲव्हरेज. median is denoted by ME. आपण median ME ने डिनोट करतो. सिम्पली फक्त ME लिहायचं म्हणजेच आपला median असतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे median is equal to value of n+1 divided by tooth atom in the data, where n is the total number of observations. ह्या फॉर्म्युला यूज करून आपण median कॅल्क्युलेट करू शकतो. आता हे बघा, ग्रुप फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण आधीचा जो फॉर्म्युला बघितलेला तो तुमचा सिंपल डेटा असेल किंवा मग सिंपल फ्रिक्वेन्सीचा असेल त्यासाठी आपण तो फॉर्म्युला यूज करतो. पण जेव्हा आपला डेटा चेंज होतो म्हणजे डेटाचा फॉर्मॅट आपल्या ग्रुपमध्ये जातो, म्हणजे काहीतरी तुम्हाला इंटरवल मध्ये एक्स्ट्रा व्हॅल्यूज दिलेल्या असतील तेव्हा तुमचा median चा फॉर्म्युला चेंज होतो. इंटरवल मध्ये अशा फॉर्मॅट मध्ये तुमचा जर डेटा असेल एक्स्ट्रा व्हॅल्यूज असतील तुमचा median चा फॉर्म्युला चेंज होतो. चेंज काय होतो बघा, L1 plus n/2 minus CF divided by F into C. ह्याचे नोटेशन्स खाली दिलेले आहेत. where L1 is the lower limit of median class. म्हणजे आपल्याला आधी जो डेटा दिलेला असेल त्याचा median क्लास काढावा लागतो आणि त्याच्यावरून आपल्याला काहीतरी असा क्लास इंटरवल येतो बघा. फॉर एक्झाम्पल आपला 20 to 30 हा median क्लास आला असेल तर ह्याच्यामध्ये लोअर लिमिट ऑफ median क्लास म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे 20, which is the lower limit of this class. देन आहे CF. CF means the cumulative frequency of previous class to median class. म्हणजे आपल्या डेटामध्ये जो आपला median क्लास असेल त्याच्या आधीच्या क्लासची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते ती आपल्याला घ्यायची असते. नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी. F म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट median क्लास म्हणजे आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सी फक्त घ्यायची असते. देन C इज दी क्लास विड्थ ऑफ median क्लास. म्हणजे इथे जर तुमचा median क्लास असेल ह्याची विड्थ म्हणजे ह्यातला डिफरन्स घ्यायचा असतो. हिचा तुमचा 20 to 30 हा median क्लास असेल ह्यातला डिफरन्स काय असणार आहे 10, म्हणजे आपली क्लास विड्थ काय येणार आहे 10 येणार आहे. अँड देन n इज द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स म्हणजे तुमच्या फ्रिक्वेन्सीची ऍडिशन घ्यायची असते आपल्याला ग्रुप फ्रिक्वेन्सी मध्ये. आता आपण एक्झाम्पल बघूयात. हे तुमचं आहे सिंपल और इंडिव्हिज्युअल डेटाचं एक्झाम्पल. ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी स्टुडंट्सचे मार्क्स दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये तुमची फर्स्ट प्रोसेस काय असते median साठी तुम्हाला. आता आपण median म्हणजे काय बघितलं, पोझिशनल ॲव्हरेज किंवा ते सेंटर व्हॅल्यू देत असतो. मग त्यासाठी आपल्याला आधी आपला जो डेटा आहे तो असेंडिंग ऑर्डरने किंवा डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करावा लागतो. आता आपण जनरली असेंडिंग ऑर्डर रेफर करतो. आपण आपला जो दिलेला डेटा आहे तो असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट केला. तुम्ही बघू शकता आपल्या डेटामध्ये 0 to 5 पर्यंत व्हॅल्यूज आहेत, पण त्या असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करताना फक्त एक एक व्हॅल्यू आपल्याला घ्यायची नाहीये. जेवढ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला द्यायच्या आहेत. म्हणजे समजा जर 0 ची डबल व्हॅल्यू आहे तर तो डबल टाइम आपल्याला लिहायचा आहे, म्हणजे 2 टाइम्स आपण तो 0 लिहिलेला आहे. 1 चे जेवढ्या टाइम्स रिपीटेड व्हॅल्यूज आहेत ते लिहिलेले आहेत, म्हणजे जेवढा डेटा दिलेला आहे तो घ्यायचा, पण सगळं आपल्याला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं आहे. असेंडिंग ऑर्डरने आपण डेटा घेतला. आता आपण medianचा फॉर्म्युला यूज करूयात, विच इज व्हॅल्यू ऑफ n+1 डिवाइडेड बाय टूथ आयटम. आता ह्याच्यामध्ये n म्हणजे आपण काय बघितलेला, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता ह्या डेटामध्ये टोटल व्हॅल्यूज आपल्याला 35 आहेत. तुम्ही काउंट करून बघितला तर तुम्हाला 35 ऑब्झर्वेशन मिळतील. मग n इज इक्वल टू 35 प्लस 1 डिवाइडेड बाय 2. आता ह्याचं कॅल्क्युलेशन केलं, 35 प्लस 1 36 विच इज डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल टू 18th आयटम. आता इथं काय दिलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ 18th आयटम. म्हणजे आपण जो डेटा असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट केलेला आहे त्याच्यामधली 18th नंबरची व्हॅल्यू आपण चेक करायची. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर काउंट केलं 1 to जेवढ्या तुमच्या व्हॅल्यूज आहेत त्या, तर तुम्हाला 18 नंबरची व्हॅल्यू तुम्हाला 3 मिळेल. तुम्ही काउंट करून बघू शकता, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18.
आपल्याला कोणती व्हॅल्यू भेटली 3. देअरफॉर मीडियन इज इक्वल टू 3. इथं काय दिलंय ते बघायचं. व्हॅल्यू ऑफ दी 18th आयटम म्हणजे आपण त्या नंबरची व्हॅल्यू बघत असतो किंवा त्या नंबरची व्हॅल्यू मेजर करतो. म्हणून आपला मीडियन काय आला, मीडियन इज इक्वल टू 3. हे एक्झाम्पल होतं तुमचं इंडिव्हिज्युअल डेटासाठी. नेक्स्ट आहे सिंपल फ्रिक्वेन्सीसाठी. सिंपल फ्रिक्वेन्सी मध्ये आपण मीडियन कसं कॅल्क्युलेट करतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्स आणि एफ दोन्ही व्हॅल्यूज दिलेले असतात. मग ह्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट स्टेप काय असेल तुमची, तुम्हाला टेबल क्रिएट करावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढायच्या असतात. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज म्हणजे काय, तुम्हाला ज्या फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत त्याची आपण खाली ऍडिशन करत जायचं. म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू ऍज इट इज, ह्या व्हॅल्यू मध्ये नेक्स्ट फ्रिक्वेन्सी ऍड करायची 2 + 6 विच इज इक्वल टू 8. आलेला आन्सर असेल ते नेक्स्ट फ्रिक्वेन्सी मध्ये ऍड करायचं 8 + 8 विच इज इक्वल टू 16. आलेला आन्सर अगेन नेक्स्ट फ्रिक्वेन्सी मध्ये ऍड करायचा 16 + 12 विच इज इक्वल टू 28. आलेला आन्सर नेक्स्ट फ्रिक्वेन्सी मध्ये ऍड करायचा विच इज इक्वल टू 32. आलेला आन्सर नेक्स्ट फ्रिक्वेन्सी मध्ये ऍड करायचा विच इज इक्वल टू 35. हे झाले आपल्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज. आणि आपल्याला दिलेल्या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुट करायच्या. अगेन फॉर्म्युला यूज करा, व्हॅल्यू ऑफ n+1 डिवाइडेड बाय 2th आयटम. आता ह्याच्यामध्ये n म्हणजे आपण घेणार आहे फ्रिक्वेन्सीजची ऍडिशन विच इज इक्वल टू 35. 35 + 1 डिवाइडेड बाय 2th आयटम, ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला काय मिळणार आहे 18th आयटम. मग आता ह्याच्यामध्ये 18th आयटम कसा चेक करायचा, कारण आपल्याला डेटा इंडिव्हिज्युअल नाहीये, फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत, असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करता येऊ शकत नाहीये. मग चेक कसं करायचं. आता ह्याच्यामध्ये 18th आयटम म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायची आहे का, ती व्हॅल्यू नाहीये. आपल्याकडे व्हॅल्यू आहे 16. मग ह्या व्हॅल्यूच्या नंतरची व्हॅल्यू जस्ट ग्रेटर दॅन दिस व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू आहे, मग ह्याच्यापेक्षा जस्ट ग्रेटर व्हॅल्यू आपल्याकडे आहे 28. मग ही आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक केली. ह्याच्या करस्पॉन्डिंग एक्स ची व्हॅल्यू बघायची. ह्या व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग एक्स ची व्हॅल्यू विच इज इक्वल टू 3. सो मीडियन इज इक्वल टू 3. काय प्रोसेस करतो बघा, हे आपलं सिंपल फ्रिक्वेन्सीचं एक्झाम्पल आहे. ह्याच्यामध्ये आलेले कॅल्क्युलेशनची जी व्हॅल्यू आहे ती क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायची. ती व्हॅल्यू नसेल तर जस्ट ग्रेटर दॅन दिस व्हॅल्यू विच इज इक्वल टू 28 अँड द करस्पॉन्डिंग एक्स व्हॅल्यू विच इज अवर मीडियन. देन फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता ग्रुप फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं तेव्हा तुमचा फॉर्म्युला मीडियनचा चेंज होतो का, तर आपल्याकडे काय आहेत इंटरवल मध्ये क्लासेस आहेत. एक्स म्हणजे आपले क्लासेस असतील आणि एफ ह्या असतील तुमच्या फ्रिक्वेन्सीज. मग आता तुम्हाला इंटरवल दिलेला असताना तुम्ही असेंडिंग ऑर्डरने वगैरे सॉर्ट करू शकत नाही, किंवा मग ह्याच्यामध्ये एक्स ची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू पण आपल्याकडे नसते. मग त्यावेळेला आपण मीडियन कसा कॅल्क्युलेट करायचा, तेव्हा पण आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज कॅल्क्युलेट कराव्या लागतात. त्या आपण करून घेतल्या कशा, पहिली व्हॅल्यू ऍज इट इज, त्याच्यामध्ये आपण बाकीच्या फ्रिक्वेन्सीज ऍड करत जातो. आलेल्या व्हॅल्यू मध्ये फ्रिक्वेन्सी ऍड करायची, परत आलेल्या व्हॅल्यू मध्ये फ्रिक्वेन्सी ऍड करायची. अशा पद्धतीने आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढून घेतल्या. आता आपल्याला जेव्हा ग्रुप फ्रिक्वेन्सीचा मीडियन कॅल्क्युलेट करायचा असतो तेव्हा आपला फॉर्म्युला चेंज होतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला लागतो काय मीडियन क्लास. तुम्ही फॉर्म्युला मध्ये बघितला असेल आपल्याला मीडियन क्लास लागतो. तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा, त्यासाठी आपण मीडियनचा इन जनरल फॉर्म्युला यूज करतो, व्हॅल्यू ऑफ n+1 डिवाइडेड बाय 2th आयटम. आता ह्याच्यामध्ये 32 कुठून घेतलं, तुमच्या फ्रिक्वेन्सीची ऍडिशन विच इज इक्वल टू 32. आता ही व्हॅल्यू पुट करून आपल्याकडे व्हॅल्यू भेटली 16.5. आता ही व्हॅल्यू अगेन आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करतोय. आपल्याकडे आहे का ती व्हॅल्यू आहे, पण 16 आहे, पण इथं काय आहे 0.5 आहे, म्हणजे आपल्याला त्याच्यापेक्षा नेक्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे, पण 16.5 आपल्याकडे आहे का नाहीये. म्हणून त्याच्यापेक्षा आपण जस्ट ग्रेटर व्हॅल्यू चेक करायची विच इज द 26. मग त्याच्या करस्पॉन्डिंग आपला क्लास कोणता येतोय 70 to 80. Therefore our median class is 70 to 80. Now corresponding to this class आपण त्या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करणार आहोत. आपला मीडियनचा फॉर्म्युला बघा ग्रुप फ्रिक्वेन्सी साठी L1 + n/2 - CF डिवाइडेड बाय F × C. आता तुम्हाला ह्या टेबल मध्ये दिसत असेल आपण मीडियन क्लास बघितला, ती रो मी हायलाइट केलेली आहे. त्याच्यामध्ये 70 to 80 हा आपला मीडियन क्लास आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. आता L1 म्हणजे काय बघितलेलं आपण, लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. मग आता ह्या क्लासचं लोअर लिमिट काय असणार आहे आपलं 70. देन n इज द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणजे आपण इथे काय करतोय फ्रिक्वेन्सीची ऍडिशन घेतोय. 32 डिवाइडेड बाय 2 - CF. CF म्हणजे
क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिव्हियस क्लास टू दी मीडियन क्लास. आता आपला मीडियन क्लास हा आहे, त्याच्या आधीचा प्रिव्हियस क्लास म्हणजे अगोदरचा. मग त्या अगोदरच्या क्लासची आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची, विच इज 16. आणि एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लास, म्हणजे ह्या क्लासची, आपला जो मीडियन क्लास आहे त्या क्लासची आपण फ्रिक्वेन्सी बघायची. फ्रिक्वेन्सी मग ती काय आहे आपली 10 इंटू सी. सी म्हणजे काय असते आपली क्लास विड्थ. आता आपला मीडियन क्लास आहे 70 to 80. विड्थ म्हणजे काय बघतो आपण, ह्या दोन्हीतला डिफरन्स. मग 80 - 70 केल्यावर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे 10. देअरफॉर आवर क्लास विड्थ इज 10. आता कॅल्क्युलेशन करण्यासाठी आधी काय करायचं, हा पार्ट आधी सॉल्व्ह करून घ्यायचा पूर्ण आणि नेक्स्ट ऍडिशन करायची. 32 divided by 2 16 - 16 divided by 10 into 10. 16 - 16 0 divided by 10 into 10. आता 0 divided by any value 0 multiply by any value 0. Therefore this value becomes 0. Then last ला addition करायची, 17 plus 0 which is equal to 17. Therefore our median is 17. So this is the group frequencies median. आपण बघितलेला आहे median group frequency साठी. median आपण तिन्ही टाइप साठी बघितलेला आहे, इंडिव्हिज्युअल डेटा, सिंपल फ्रिक्वेन्सी आणि ग्रुप फ्रिक्वेन्सी साठी. थँक्यू.